नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये महिन्याला आर्थिक मदत मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय 28 जून 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे, कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, या योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत व अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने तिच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेस पात्र ठरलेल्या महिलांना 1500 रुपये असा आर्थिक लाभ मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी पात्र लाभार्थी हे राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला असणार आहेत. मित्रांनो, या योजनेसाठी लाभार्थी पात्रता पुढील प्रमाणे आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत महिला पात्र असणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. मित्रांनो, म्हणजेच लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, या योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलेला पुढील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला तहसील ऑफिसचाच लागणार आहे आणि तुमचे उत्पन्न त्या दाखल्यावर 2.5 लाखापर्यंतच असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांच्याकडे सुद्धा अर्ज सादर करू शकता. मित्रांनो, या योजनेसाठी दिनांक 1 जुलै 2024 रोजीपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 हा असणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.